विजय संपादन करून अंतिम फेरीमध्ये गावदेवी चषक 20-25 च्या दाखल होतोय। चला चला मैदानातून जरा फास्ट चला खेळाडू मित्र, जरा स्पीडअप करा। आपण मान्यवर कक्षामध्ये मुकेशजी भोईर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया। मुकेश भोईर यांना आपण सन्मानित करूया। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा येथे हेतूचे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलेला आहे। चला चला फिल्डिंग लावून घ्या। रांजणोली संघ आणि चेरोबा कोण आपले देखील सलामी जोडे आपण लगेच पाठवायचे। स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। इथून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत। चला स्वागत आणि सन्मान मुकेश भोईर या मान्यवरांचा केला जातोय। भरत पाटील गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलगर संघाचे यष्टीरक्षक फलंदाज यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान मुकेश भोईर यांचा केला जातोय। शिवनाजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया। धन्यवाद। गोलंदाज रोहिदास भोईर, चला सलामीर जोडी पाठवायचे लगेच। मुरवाई दिवे संघाचे देखील इथे शुभ आगमन झालेले आहे। वेलकम, सुस्वागतम ऑल टीम। मुरवाई दिवे संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। चला देवेंद्र मुकादम आपली सलामीर जोडी पाठवा मित्रांनो लगेच। चेरोबा कोण आणि गावदेवी रांजणोली या सामन्यातून विजेता संघ आणि मरवाई दिवे असा स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल। चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया। देवेंद्र मुकादम आणि प्रशांत ही जोडी खेळपट्टीवर। अतिशय चांगला सामना आज सुपर संडे आणि आज ग्रुप 3 मधून जो अंतिम विजेता होईल तो थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे। स्ट्राइक वर प्रशांत, नॉन स्ट्राइकला देवेंद्र मुकादम। प्रशांत म्हात्रे आणि देवेंद्र मुकादम अशी आपण ही जोडी पाहतोय। चला लगेच खेळायला सुरुवात करायची आहे। कुठल्याही प्रकारचा अधिक वेळ आपण खर्चित करू नका। 4:14 आणि या मॅचचा पहिला चेंडू रोहिदास भोईर। पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर चांगला चेंडू आपण पाहिला आहे। रोहिदास भोईर एक ऍक्टिव्ह खेळाडू आहेत। डॉट बॉलनं सुरुवात, त्यानंतर हा चेंडू चाललाय अगदी
शॉट मिड विकेटला पंडित पाटील तिथे उपस्थित आहेत. एक सिंगल धाव येईल. सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं श्रीगणेश होतोय. चेरोबा कोण या संघाच्या फलकावर. वेलकम सतीश भोईर, मरोई दिवे संघाचे रोशनजी आणि सुधाकर पाटील, ऑल टीम. उमेश पाटील वेलकम. इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. नरेश तरेच कडून चांगली फिल्डिंग, मात्र धावा मिळतील दोन. दोन धावीनी संघाची टोटल 3 चेंडू 3. चांगली स्पर्धा आहे. गेले 3 दिवस मोठ्या संख्येने या स्पर्धेला मान्यवरांनी देखील आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे. इथे पुल केलाय, पॉवरफुल नाहीये. चेंडूच्या खाली नरेश तरे, टिपलाय झेल, फलंदाज बाद देवेंद्र मुकादम. फायनल सामना आपल्यालाच खेळायचा आहे, जेणेकरून फायनल सामन्याला आपल्याला उशीर होणार नाहीये, याची दखल घ्या. नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीर ट्रॉफी स्पॉन्सर झालेले आहेत. ध्रुवा एंटरप्राइजेस पिंपलगडचे मालक निशिकांत जगन पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन होतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निशिकांत जगन पाटील यांचे देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. इथे हा चेंडू दीपक मुकादमला व्हीसेप मध्ये खेळलेला आहे. गणेश पाटील सॉरी द्वारकानाथ मात्रे आहेत. द्वारकानाथ मात्रे एक VS अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. एक सिंगल धाव दीपक मुकादमच्या बॅटमधून. संघाची टोटल 4. इथे प्रशांत म्हात्रेचा फटका अगदी इनफिल्डच्या आतमध्ये. पंडित पाटील चेंडूला उचलून फेकी करतायत. धावा मिळेल 1. वेलकम प्रवीणजी गोंडली, लक्कीबाय. आज फायनल डे आणि संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत आणि मरोई दिवे संघाचे माजी संघनायक प्रवीण लक्कीबाई गोंडली, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बरोबर 4 मिनिटांमध्ये रोहिदास भोईरचं पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. असं सहकार्य असू द्या. रांजणोली संघ 1-5 अशी पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आहे. चेरोबा कोण या संघाच्या फलकावर. बघूया प्रशांत म्हात्रे आणि दीपक मुकादम दुसरे ओव्हर कुठल्या संघाच्या बाजूने राहील. पहिलं ओव्हर अगदी आपण पाहिलं तर नक्कीच गावदेवी रांजणोली संघाचे गोलंदाज रोहिदास भोईरच्या नावे राहिलेले आहे. फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेत आणि एक महत्त्वाचा विकेट देवेंद्र मुकादमचा घेतलाय. बघा 5 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 ओव्हर पहिले कंप्लीट करायचे आहेत. बॅटची आउटसाइड एज लागली होती. अगदी यष्टीरक्षकाच्या मागे चेंडूला पकडलाय. मिळेल फक्त एक सिंगल प्रशांत म्हात्रेला. संघाची टोटल 6. 7 चेंडू 6 धावा. चला मित्रांनो, वारंवार आपण चर्चा टीम मीटिंग करू नका प्लीज. आपल्याला अजून एक फायनल सामना खेळवायचा आहे.
निलकांत भोईरचा अतिशय चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे आपल्याला झेल पाहायला मिळतोय. फलंदाज दीपक मुकादम झेलबाज झाले, चांगला झेल. नवीन फलंदाज दिनेश भोईर. मान्यवर कक्षामध्ये आपले महाराष्ट्र पोलीस अमोलजी गोरे साहेबांचं शुभ आगमन झाले. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये अमोलजी गोरे साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. दिनेश भोईर चौथ्या क्रमांकावर आलेत. 2-6 8 चेंडूमध्ये 2-6 आणि चेंडूवर एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल. चिरोबा कोण संघाला कुठेतरी थांबवलाय, रोखलाय. VSN कंपनी, विनोददादा आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ गावदेवी स्पोर्ट रांजनोलीच्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी आहे. महत्वाचा सामना. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो गावदेवी चषक 2025च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. हा फटका चांगला आहे. अगदी चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून गणेश पाटील उचलत आहेत आणि एकच धावेवर समाधान. दिनेश भोईर आणि प्रशांत म्हात्रे ही जोडी खेळपट्टीवर. 10 चेंडू 8 धावा. पहिल्या 10 चेंडूमध्ये फक्त 8 आलेत. अजूनही मोठा फटका आला नाहीये आणि हा फटका बघूया दिनेश भोईरच्या बॅट मधून. इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. लॉंग लेग सीमारेषेवर पंडित पाटील आहेत आणि धाव मिळेल फक्त एक. एका धावेने संघाची टोटल 9. चेंडू टाकून झालेत 11, धावा बनलेत 9 आणि गडीबाद झालेत 2. चिरोबा कोण संघाने सकाळच्या पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ खेळतोय. इथे फटका उडवलाय प्रशांत म्हात्रेनं. चेंडू चाललाय अगदी लांबच लांब आणि उंचच उंच. या इनिंगचा पहिला आता संघाच्या फलकावर धावांना थोडीशी संजीवनी मिळालेली आहे. धावा बनलेत 15 धावा. नक्कीच प्रशांत म्हात्रे, दिनेश भोईर खेळपट्टीवर आहेत. नक्कीच धावा बनतील. 10 मिनिटं 2 ओव्हरसाठी आलेत. बघूया रोहिदास भोईर, गणेश पाटील, कालीराम, द्वारकानाथ म्हात्रे, गोटीराम, निलकंठ भोईर, नरेश तरे, अशोक भगत असे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आणि गोलंदाजीसाठी द्वारकानाथ म्हात्रेला ओव्हर नंबर 3 साठी पाचारण केलेलं आहे. बघूया 2 ओव्हरमध्ये वार तर केलाय रांजनोली संघानं. इथून 2 ओव्हरमध्ये पलटवार चिरोबा कोण संघ करेल का? पहिल्या 12 मध्ये आलेत 15 आणि दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. जो संघ या सामन्यातून विजय संपादन करेल तो या स्पर्धेच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. 11 मिनिटं घेतलीत 2 ओव्हरसाठी. मरोई दिवे संघ इथे दाखल होतोय. वेलकम सोमनाथ भाऊ, सुस्वागतम. आज भरपूर त्यांचे पाठीराखी देखील आलेत. मरोई दिवे संघ या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय. अंतिम फेरी या स्पर्धेची त्यांनी गाठलेली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट. दिनेश भोईर स्ट्राइकवर आहेत. गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे
इथे हा चेंडू कमी गतीने फेकलाय. चेंडू अगदी चाललाय ऑन दी कार्पेट. काऊ कॉर्नर रिजनला नीलकंठ भोईर चेंडूच्या खाली येत आहेत. नक्कीच अगदी चांगलं चेंडूला उचललंय. एक सिंगल धाव. प्रशांत म्हात्रेनं स्ट्राईक स्वतःवर थांबवलेली आहे. 14 चेंडू टाकून झालेत आणि धावा बनलेत 16. 10 चेंडू शेष आहेत चेरोबा कोण संघाच्या फलंदाजांकडे. आणि बघूया 10 चेंडूमध्ये किती धावांचे लयलूट आपल्याला पाहायला मिळेल. इथे हा चेंडू इनसाइड आउट. चेंडूला अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय आणि पुन्हा एकदा फक्त एक सिंगल. रोहिदास भोईर चेंडूच्या समोर काय गोलंदाजी केलेली आहे. 15 चेंडूमध्ये फक्त 17 धावा, त्यामध्ये एक षटकार आहे. प्रशांत म्हात्रेच्या बॅटमधून तो षटकार आलाय. बघूया ते दिनेश भोईरला देखील थांबवलाय. द्वारकानाथ म्हात्रे ओव्हर द विकेट. ओव्हर नंबर 3चा चौथा चेंडू घेऊन पिंपलगार गावाच्या टोकाकडून हा चेंडू फुलटॉस. फटका फसलाय गोटीराम चेंडूच्या खाली आणि टिपला झेल. फलंदाज बाद दिनेश भोईर. नवीन फलंदाज परेश महाजन. चांगले पंच देखील आहेत. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज. क्रिकेटच्या खेळातील एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व परेश महाजन. बघूया द्वारकानाथ म्हात्रे समोर 17 धावा लागलेत. 3 गडी बाद. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. बघूया चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. स्क्वेअरले का पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक अशोक भगत चेंडूला उचलत आहेत. धाव मिळेल 1. एका धावीने संघाची टोटल 17 चेंडूमध्ये 18. अगदी बोल्ड टू रन. चांगली गोलंदाजी. नक्कीच रांजनोली संघानं चेरोबा कोण संघाला थांबवलाय, आवरलाय आणि सावरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 17 चेंडू फेकलेत आणि फक्त 18 धावा दिलेत. आणि हा फटका देखील फसलाय. बघूया अगदी चेंडू सेफ लँड होतोय. मिडॉन लात बिलतील धावा 2 धावीनी तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 3 बाद 20 अशी टोटल आपण पाहतोय. द्वारकानाथ म्हात्रे खुश आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रोहिदास भोईरनं 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये नीलकंठ भोईरनं 10 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये द्वारकानाथ म्हात्रेनं धावा खर्च केलेत 5. अशा एकूण 3 ओव्हरमध्ये फक्त 20 आलेत. आणि आता शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज नरेश तरे. चला चला रोहिदास भाऊ, चला आपण जागेवर चला लगेच. अजून आपल्याला फायनल सामना देखील खेळवायचा आहे. नक्कीच रोहिदास भाऊ प्रत्येक चेंडू मागे आपल्या सहकार्याने काहीतरी टिप्स देत राहतात. चांगली खेळाडू आहेत. एक ॲक्टिव्ह खेळाडू म्हणून त्यांची चर्चा आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस अमोल गोरे सरांना पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला संपूर्ण सामनावीर ट्रॉफीज स्पॉन्सर केले आहेत. दुर्वा एंटरप्राइजेसचे सर्वा निशिकांत जगन पाटील आणि आमचे इतर मान्यवर सर्वांचं आपण सरचे स्वागत करूया. मुकेश भोईर असतील. पहिला चेंडू अतिशय चांगला. चेंडूला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय परेश महाजननं. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 19 चेंडू फेकलेत आणि 21 धावा बनलेत. फक्त 1 षटकार दुसऱ्या ओव्हरच्या 6व्या चेंडूवर आलाय. वातावरण देखील थोडंसं दमट थंडगार आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतोय. हा फटका प्रशांत म्हात्रेचा उंच इथे झेल टिपलाय. द्वारकानाथ म्हात्रेनं फलंदाज बाद
प्रशांत म्हात्रे. असं वाटलं नव्हतं की चेरोबा कोण संघाला एवढ्या कमी धावसंख्येवर रोखलं जाईल. बघूया या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. थँक्यू. वेलकम, सुस्वागतम. VS कंपनीचे मालक आणि गावदेवी स्पोर्ट रांजनोली या संघाचे कर्ता धर्ता विनोददादा ठाकरे साहेबांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. सुस्वागतम. अतिशय चांगला खेळ विनोददादा ठाकरे यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि 3 चेंडू फेकून झालेत. धावा बनलेत फक्त 22. चेरोबा कोण संघ एक मोठा संघ म्हणून आजच्या गटातून या संघाकडे पाहिलं जात होतं. मात्र महत्त्वाच्या सामन्यातून कुठेतरी फलंदाजी कमी झाली याचं मुख्य कारण समोरच्या संघाची गोलंदाजी अगदी भन्नाट आहे. इथे हा फटका टर्न केलाय डीप मिड विकेटला द्वारकानाथ म्हात्रे. पुन्हा एकदा पिक्चर में आणि इथे फलंदाज धावचीत बात परेश महाजन. बॅक टू दी डगआउट. अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या दिवसातून आपण जर या स्पर्धेवर नजर टाकली तर सर्वात चांगली गोलंदाजी या सामन्यातून गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघाच्या 4 गोलंदाजांनी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रोहिदास भोईरनं 5 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरच्या 6व्या चेंडूवर षटकार नीलकंठ भोईरनं 10 धावा. त्यानंतर द्वारकानाथ म्हात्रेनं 3ऱ्या ओव्हरमध्ये 5 आणि आता नरेश तरे. इथे हा चेंडू अगदी दिनेश गिनीनं विसेपमध्ये केलाय. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलना धावसंख्या 24. शेवटचा एक चेंडू 23 चेंडू 24 धावा झालेत. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारेल. हा फटका उडवलाय. बघूया गोटीराम तिथे उपस्थित. चांगला झेल फलंदाज बाद महेश. दिवस आहे आणि देव तर पावलाय. पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी रांजनोली संघाला फक्त आता फायनलमध्ये जाण्यासाठी 24 चेंडूमध्ये त्यांना बनवायचे आहेत 25. या बनतील की थांबतील याचं आपण उत्तर ऐकणार आहोत दुसऱ्या इनिंगमध्ये. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कशामधून आपण ऐकूया. पिंपलगर गावचा एक युवा समालोचक साहिल शेलके याचा आवाज. धन्यवाद. बघा विनोददादा ठाकरे यांनी आपल्या सहकार्यांना पारितोषिक लावलं आहे. प्रत्येकी चौकार 500 आणि प्रत्येकी षटकार चौकार 200 आणि षटकार 500. क्या बात आहे. कमी लावलेत. मला वाटलं 500 ने 1000 आहेत का. 24 काढायचे आहेत. जास्त लावले तरी जास्त पैसे जाणार नाही आहेत. चौकारला 200 आणि षटकार 500. 24 मध्ये 25
नक्कीच विनोददादा ठाकरे देखील अगदी वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेत. चांगला योगायोग की संघाची चांगली कामगिरी. VS अँड कंपनी, विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ. चला चेरोबा कोण संघ मैदानामध्ये उतरलाय. रांजणोली संघ आपण देखील लगेच आपली सलमी जोडी पाठवा. अजून आपल्याला स्पर्धेचा एक मुख्य सामना फायनल सामना खेळवायचा आहे. संदीप पाटील आपण बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. नवीन चेंडू, सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. रांजणोली संघ हट्ट त्यांनीच केला होता. 4 ओव्हरची खेळवायची आहे आणि 4 ओव्हरची मॅच सध्या सुरू आहे म्हणून ते देखील फास्ट खेळतात. त्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे आपला 40+ असोसिएशन आहे, आपल्याला अंधार पडायच्या आत मेगा फिनाले कव्हर करायची असते. खरं तर संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि थोडासा अंधार दाटलाय ढगामध्ये. सूर्य लपलाय कुठे ना कुठे. 4:30 वाजले संध्याकाळचे. अजून देखील भरपूर वेळ आहे कारण विचार केला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सातत्याने प्रॅक्टिस सेशन पाहत असतो. ती प्रॅक्टिस देखील संध्याकाळी 5 नंतर काही लोकांची सुरू होते. परंतु आपल्याला अजून देखील 1.5 मॅच कव्हर करायची आहे. ही इनिंग त्यानंतर मेगा फिनालर मॅच. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. सन्माननीय कबीरजी ठाकरे साहेब या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण या. कबीरजी ठाकरे साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय कुमार युवा नेता वीरेन शेठ सोरगे साहेबांचं. अगदी या ठिकाणी शुभागमन होत आहे. युवा नेतृत्व ठाणे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस सन्माननीय वीरेन शेठ चोरगे साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं गावदेवी चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू आणि दांडी गोल झाली आहे. पहिल्या चेंडूवरती दांडी गोल झाली आहे. नक्कीच अगदी थोड्या वेळापूर्वी या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. ठाणे जिल्हा युवक ग्रामीण काँग्रेसचे नेते सरचिटणीस सन्माननीय वीरेंद्र दादा चोरगे साहेबांचं आगमन झालंय आणि दादांकडनं एक प्राइज लगावला गेलाय. जर रांजणोली संघ फायनल मध्ये दाखल होतोय तर फायनल जिंकली येस प्राइज बघा. जर रांजणोली संघ फायनल मध्ये दाखल झाली तर तुम्हाला वीरेन शेठ चोरगे साहेबांकडनं तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जर फायनल तुम्ही जिंकलात तर वीरेंद्रदा चोरगे यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज लगावलं जाईल. आणि चौकार हॅट्रिकसाठी विनोदजी ठाकरे साहेबांकडनं तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. सेमीफायनलची मॅच. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी. जशास तसं उत्तर दिलं जात आहे आणि दिलं देखील जाणार आहे. या पंचकृषीमधील हे दोनही संघ आपल्याला पाहायला मिळतात. रांजणोली आणि कोणगाव. बॅकफूट वरती जाऊन खेळून काढलाय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट.
सन्माननीय कबीरजी ठाकरे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅटरसाठी कूलर आणि बेस्ट बॉलरसाठी एक पंखा आलेला आहे. त्यांनी ते पुरस्कृत केलेलं आहे. यावेळेस बघा काय घडलंय. एक सिंगल या चेंडूवरती सोट्या रूपानं कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 2 या अंकावरती 2 धावा धावफलकावरती. 2 रन ऑन गार्ड. खरं तर 25 धावा बनवायच्या 4 ओव्हर्समध्ये, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल आल्यात. गोलंदाज प्रशांत भरपूर चांगली गोलंदाजी केली आज दिवसभरातून. पुन्हा सज्ज झाला पुढचा बॉल. यावेळेस बघा चांगला चेंडू आहे. स्विंग आणि मिस. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय. पूर्णपणे बीट केलं बॅटरला आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रश्न विचारले पहिल्या डावामध्ये, उत्तरार्ध सुरू झालाय आणि उत्तर दिलं जात आहे. 25 डिफेंड करायच्यात. कोण गाव देखील सांगतोय आम्ही देखील त्या करू शकतो. हा चेंडू देखील अप्रतिम टप्प्यावरती. आणखीन एक डॉट बॉल आला. फायनलच्या अगोदरची ही फायनल आहे. सेमीफायनलची मॅच. आणखीन एक डॉट बॉल. कोण गाव विपक्षामध्ये टीम खेतीय गावदेवी रांजणोली. चेरो बाकोन विपक्ष गावदेवी रांजणोली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे राहिलंय टीम कोणच्या बाजूनं, परंतु अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 25चा पाठलाग करत असताना 2 बनल्यात. गोलंदाज झालाय सज्ज. दुसरा षटक. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. अजून मेगा फिनाले बाकी आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. नाखुश आहेत विनोद दादा देखील की हे काय चालू आहे, कारण सिंगल डबलनं देखील धावा बनू शकत होत्या. 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना खरं तर पहिलं षटक पूर्णपणे कोण संघाच्या नावावरती राहिलंय. या षटकाला देखील त्याच पद्धतीनं सुरुवात केली आहे. आडव्या बॅटनं हा चेंडू फसलाय. फटका. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. एक धाव वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 40+ क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं खेळून काढल्या. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. गोटीरामच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झालाय बाद. विकेट गेली आहे. अगदी या धावा बनतील का? नॉट आउट असेल नक्कीच. जो नियम आहे आमचा त्या पद्धतीनं दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. त्यामुळं नॉन स्ट्रायकरनं स्ट्राईक सोडली नव्हती. त्यामुळे अंपायरनं सांगितलं. भरपूर चांगली अंपायरिंग सुनीलजी म्हात्रे आणि विक्रमजी नाईक यांच्याकडनं. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये. आणखीन एक विकेट. पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक. पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती
टीम चेरोबा कोण. बॅकफुट वरती सध्या टीम रांजनोली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो, DY फाउंडेशन व जय हनुमान सरवली बी व A1 जोडी आयोजित बालाजी चषक 2025 डे नाईट टूर्नामेंट 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी जय हनुमान सरवलीच्या क्रीडांगणावरती पाहायला विसरू नका. डे नाईट टूर्नामेंट DY फाउंडेशन आणि बालाजी ग्रुप आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. या ठिकाणी विराजमान आहेत ठाणे जिल्हा काँग्रेस युवक नेता सरचिटणीस सन्माननीय वीरेंशेठ सोरगे साहेब. यावेळेस लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. कुठे ना कुठे मॅच मध्ये आहे टीम कोण संघ, परंतु अतिरिक्त चेंडू टाकून होणार नाही. या डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल गावदेवी रांजनोली संघावरती प्रेशर असेल. धावफलकावरती धावा 6. आडव्या बॅटनं फटका चांगला, बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डिझा. 10 धावा धावफलकावरती, अजून देखील 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल दिनेश भोईर. यावेळेस देखील त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. खरं तर पंचकृषी क्रीडांगणाचा सर्वात लहान हिस्सा तोच आहे. आडव्या बॅटनं जेव्हा खेळता लेग साईडला छोटीशी बाउंड्री आहे, त्यामुळं प्रत्येक बॅटर आडव्या बॅटनं खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 15 धावांची. चला टीम मीटिंग नको, विनंती असेल टीम कोणगाव, टीम कोणगाव आपल्याला मेगा फिनाले कव्हर करायची आहे. तुम्ही 10 मिनिटं घेतलेली आहेत. परेश महाजन आल्यात तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक भरपूर महत्वाचे राहील टीम कोणगाव संघासाठी, कारण 15 धावा अजून देखील रोखायच्या. स्ट्रायकिंग एंडला गोटीराम आणि द्वारकानाथ. गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी ट्रॅक वरती परेश महाजन. चला मॅचला सुरुवात करायची आहे. विनंती असेल टीम कोण फायनल मॅच कव्हर करायची आहे. यावेळेस आडव्या बॅटनं खेळून काढलाय, फटका भरपूर चांगला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डिझा. फटका तर चांगला खेळला होता, परंतु गॅप देखील निवडली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. 4 धावेने धावफलक 14 वरती. 11 धावांची अजून देखील गरज सामना जिंकण्यासाठी. आता रनअप बॉल इक्वेशन, 11 चेंडू 11ची गरज. गोलंदाज सज्जा परेश महाजन. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्टेप आउट झालाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विनोदजी ठाकरे साहेबांकडनं. कमांडीज आहे. अप्रतिम फटका. खरं तर मॅचची पूर्ण रंगत घालवली या षटकारानं. जवळ पोहोचली आहे विजयाच्या.
अजून देखील 5 धावांची गरज. यावेळेस बघा आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता आणि बॅट कट लागली आहे. 1 धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. या ठिकाणी शुभागमन होत आहे. पिंपळगर गावचे शाखा प्रमुख आशीर्वाद एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय दत्ता भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सुस्वागतम. संवेद शिवसेना उपशाखा प्रमुख सन्माननीय श्रीकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषक 2025 मध्ये. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न केला परंतु काय घडलंय पंच देखील हसताय कारण हा फटका कोणता होता. बॅटर देखील आता हसतात. डॉट बॉलाला परेश महाजन. विकेट घ्यायची आहेत. 5 अजून देखील आहे. 4 धावा अजून देखील आहेत. मॅच मध्ये रंगत पुन्हा आणतोय परेश महाजन. हा चेंडू देखील निर्धाव. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. वेलकम दत्ता भोईर साहेब आशीर्वाद एंटरप्राइजेसचे मालक तसेच शाखा प्रमुख सन्माननीय दत्ता भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यात समेत उपशाखा प्रमुख श्रीकांतजी पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. येस शाखा प्रमुख आहेत. यावेळेस खोदून काढलाय. हा फटका हवेत आहे. 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट आणि हे खरं तर गोट्या तिसरीचा प्रयत्न करतोय. खरं तर आता बाद असेल की नाही हा देखील प्रश्न आणि कोणता बॅटर बाद असेल. द्वारकानाथ बाद झाला. येस अल्पेश गायकवाडची देखील नजर तेज आहे. दोन धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती म्हणजे 2 धावांची. 2 धावा अजून देखील बाकी आहेत. एक मॅच आठवतीये ज्यामध्ये 1 धाव देखील बनली नव्हती. खरे तर 6 चेंडू मध्ये 6 धावा बनू शकतात परंतु 1 धाव बनणं 6 चेंडू मध्ये कठीण असतं. मॅजिकल स्पेल हाताळावा लागणार आहे. गोलंदाज राजन आलाय. जादूगर नक्कीच आहे तो परंतु जादू आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला लवकर खेळ सुरू करायचा. मेगा फिनाले बाकी आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेट असतं तर जास्त सूचना द्यायची गरज नव्हती परंतु सध्या आपण 40+ ग्रामीण क्रिकेट पाहतोय त्यामुळे विनंती असेल जास्त उशीर झाला तर तुम्हालाच तो सामना खेळायचा आहे. सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे आणि स्ट्राइक नरेश वरती असतील. 6 बॉल 2 धावांची गरज. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. अजून देखील मेगा फिनाले बाकी आहे. आपल्याला वेळेत कव्हर करायचं आहे. आडव्या बॅटनं मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम गावदेवी रांजणोली संघानं. अभिनंदन. आणि येस 2 षटकार या मॅच मध्ये लागलेत आणि 2 चौकार देखील लागलेत. सो आधी